काही लोकांना अशी सवय लागलेली आहे, काही लोक बेताल बेभाषा बोलतात. मला त्यांचा वाद निर्माण करायचा नाही. भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी त्यांचा तो आढावा घेतील, त्यांच्याबद्दल माहिती घेतील आणि त्यांना समज देतील. मी बोलणं उचित होणार नाही. मी बोललो तर आमच्या युतीमधले ते एक आमदार आहेत आणि युतीच्या आमदाराच्या विरुद्ध सत्ताधारी मंत्र्यांनी काही बोलावं हे बी उचित होणार नाही. परंतु सर्वांनी यावेळेस राजकारण बाजूला ठेवून संकटाच्या काळामध्ये एकत्रित येऊन काम करावं. हिंगोलीमध्ये आताच मी संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण दौरा केला. आज 4 तालुके आणि पैठणमध्ये आलो. नाथसागराचा जलपूजन झालं आणि हिंगोली जिल्ह्याचा आता मी जिल्हाधिकारी महोदयाकडून आणि तिथलची सर्व जी आमची यंत्रणा आहे त्यांच्याकडून माहिती घेतली. तर तिथं अनेक गावामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. एक मुलगा वाहून गेला, काही जनावरं वाहून गेले. वसमत टेमुर्नीमध्ये गावाचा एक व्यक्ती ज्याचं नाव सुभाष बाबूराव सावडकर आहे, त्याचं वय 38 वर्ष आहे. हा टेमुर्नी कुऱ्हाड या रस्त्यावरील ओढ्यातील पाण्यामध्ये वाहून गेला अशी बातमी मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अनेक गावातून काही गावातून जनावरं वाहून गेली. अनेक गावामधला काही गावाचा संपर्क तुटला. अशा या परिस्थितीमध्ये रेस्क्यू ऑपरेशनसाठी एक आपण टीम बी पाठवली. तेही युद्ध पातळीवर काम करू लागले. काही परिस्थिती आहे. आता मी इथून निघणार, डायरेक्ट हिंगोलीला जाणार आणि हिंगोलीला गेल्यानंतर हिंगोली जिल्ह्याचे सर्व ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान असेल, घराचे नुकसान असेल, गुराढोरांचे नुकसान असेल, जे नुकसान झालेले असेल त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे. परंतु शेवटी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे आणि आताच माझ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. इकडची ही संभाजीनगर जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती पाहिली, त्याचा आढावा घेतला. आता मी हिंगोलीला जाणार आणि हिंगोलीमध्ये ज्याला जी आवश्यक असेल असे जिल्हाधिकारी व्यवस्था करू लागले. आमची ज्या ठिकाणचे रेस्क्यू ऑपरेशनसाठी काही लोक पाठवले तेही आपलं काम करू लागले. परंतु अशी ही गंभीर परिस्थिती आता निर्माण झालेली आहे का भविष्यामध्ये अजून पाणी येण्याचे संकेत आहे आणि परत पाणी आला तर थोडी लोकांना माझी विनंती राहील का जे लोक नाल्याच्या काठावर राहतात, नदीच्या काठावर राहतात किंवा जाण्या येण्यामध्ये ज्या ठिकाणी पूर परिस्थिती असेल त्या ठिकाणी रिस्क घेऊ नये आणि नदी किंवा पूल तो ओलांडू नये अशी आपल्या माध्यमातून त्यांना नम्र विनंती करण्यात येत आहे. 100 काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का त्यांचा जो जाण्या येण्यासाठी काही मार्ग छोटे मोठे जे पूल होते ते वाहून गेले. असे 4-5 ठिकाणच्या बातम्या आल्या, आपल्या माध्यमातूनही ते मिळाल्या आणि हे सर्व मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयाच्या संपर्कामध्ये मी सातत्याने आहे, ते माझ्या संपर्कामध्ये आहे आणि अशी ही परिस्थिती जी निर्माण झाली त्या परिस्थितीवर सर्वांनी सहकार्य करावं आणि सरकार आणि मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिले का ज्या ठिकाणी जी आवश्यकता असेल त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि तात्काळ त्यांची व्यवस्था करावी. चंद्रकांत खैरे काल मुंबईमध्ये बाहेर देताना असं म्हटले की पुतळे पडले तरी या सरकारमध्ये दंगली का होत नाही. दंगली झाल्या पाहिजे, पुतळे पडल्यानंतर सुद्धा दंगली होत नाही. या वक्तव्याकडे कसं बघतो? नाही, खरं म्हणजे मला अशा ज्यांनी 30 वर्ष राजकारण केलं अशा दुर्दैवी गोष्टी आणि अशा दुर्दैवी बातम्या आणि त्यांच्या तोंडातून निघाव्या याचा अर्थ मला वाटतं तुम्हीच समजून गेले असेल की त्यांच्या मनामध्ये काय आहे. अशा परिस्थितीमध्ये देशाची आणि राज्याची किंवा जिल्ह्याची ज्या ठिकाणी ही घटना घडली, खरं म्हणजे ती घटना तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी अपमानास्पद आहे. अपमान झाल्यासारखं आम्हालाही वाटलं म्हणून पंतप्रधान महोदयांनी माफी मागितली, मुख्यमंत्री महोदयांनी माफी मागितली, उपमुख्यमंत्र्यांनी. परंतु घडलेली घटनाची चौकशी होईल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल. यांना फक्त जे राजकारणी मंडळी राजकारणाच्या डोळ्याने पाहत असेल तर ते कृपया करून निवडणूक अजून 60 दिवस बाकी आहे. 60 दिवसानंतर त्याला कळल का हे जे राजकारण करू लागले ते राजकारण करणाऱ्या मंडळीला त्यांची जागा जरूर दाखवतील जनता जनार्दन. काल नगरमध्ये त्याची रॅली होती. त्या रॅली दरम्यान मुस्लिमांबद्दल तर त्यांनी आक्षेपार्ह विधान केलंच, मात्र मिनारकडे बघून बंदुकीतली गोळी झाडतात तशी त्यांनी नक्कल ऍक्शन केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नाही, कसं आहे की काही लोकांना अशी सवय लागलेली आहे. काही लोक बेताल बेभाषा बोलतात. मला त्यांचा वाद निर्माण करायचा नाही. भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी त्यांचा तो
आढावा घेतील, त्यांच्याबद्दल माहिती घेतील आणि त्यांना समज देतील. मी बोलणं उचित होणार नाही. मी बोललो तर आमच्या युतीमधले ते एक आमदार आहेत आणि युतीच्या आमदाराच्या विरुद्ध सत्ताधारी मंत्र्यांनी काही बोलावं हे बी उचित होणार नाही. परंतु सर्वांनी यावेळेस राजकारण बाजूला ठेवून संकटाच्या काळामध्ये एकत्रित येऊन काम करावं. आता अतिवृष्टी आहे, यावेळेस अजून मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये पाऊस पडतो. की मुस्लिमांना ज्या भाषेत समजतंय त्या भाषेत धमकी देतोय. रामगिरी महाराजांच्या विरोधात मस्ती कराल तर तुमच्या मस्जिदीत येऊन चुन चुन के मारेंगे. पहा मी काय बोललो, पहिलेच बोललो मी का याचा चून चूनचा हिशोब चून चून के शब्दामध्ये मला वाटतं का देवेंद्रजी घेतील आणि देवेंद्री